खरं सांगायला गेलं तर मला 3 वर्ष लागली साहेबांना भेटायला. बाळासाहेबांसोबत मला काम करायचंय ह्या उद्देशाने मी त्यांच्या पक्षात प्रवेश. वंचितने जेथे उमेदवारी दिलेली असेल त्या प्रभागामध्ये आमचे जेवढे पण कामगार वर्ग असेल ते सगळे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आजही आम्ही एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व मूर्ती लहान पण कीर्ती महान असंही व्यक्तिमत्व आहे. हे बांधकाम कामगार श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ज्याचं नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये यांचे लाखो कामगार या संघटनेमध्ये काम करतात. असे दीपकजी मेत्री माझ्यासोबत आहेत. आता आपल्याला वाटत असेल की ह्या कामगार सेनेचा जो नेता आहे त्याच्या संदर्भात आपण काय सांगणार आहात, परंतु हा कामगार सेनेचा जो नेता आहे परवाच वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. अनेक कामगार नेते जे आहेत आपण बघतोय की कुठली तरी आशा ठेवून, मला कुठल्या तरी पदाची अपेक्षा ठेवून हे एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असतात, परंतु दीपक मेत्रे यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये साधा प्रवेश केलेला आहे. ते वंचित बहुजन आघाडीचे सदस्य झालेले आहेत. असे दीपक मेत्रे आता माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम दीपकजी, परवा आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिले या प्रवेशाबद्दल काय सांगाल तुम्ही? आता जे आपण बघतोय की गव्हर्नमेंटच्या विरोधात किंवा कोणाच्याही न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणजे एकमेव आहे ते वंचित बहुजन आघाडी. म्हणजे कुठेही फाईट करताना दिसतात ते फक्त बाळासाहेब आंबेडकर. मग अशा नेतृत्वात आपण सामील होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याही कामगारांना काही अडचणी आहेतच, नाही असं नाहीये. त्या अडचणींचा पण काही मार्ग निघेल आणि आम्हालाही थोडी ताकद वाढेल आणि आमच्यामुळं त्यांचीही ताकद वाढेल या उद्देशाने मी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय. बरं, अनेक नेते पक्ष म्हणजे पदाची वगैरे काही अपेक्षा नव्हतीच मला. बाळासाहेबांसोबत मला काम करायचंय ह्या उद्देशाने मी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. बरं, तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केली किंवा कुठल्या नेत्यासोबत चर्चा करून तुम्ही डायरेक्ट भेटायला गेलात? काय नेमकं ही जो तुमचा जो प्रवेश आहे या प्रवेशाबद्दल नेमकं काय घडलं, कसं नाट्य घडले? नेमकं म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला 3 वर्ष लागली साहेबांना भेटायला. मग नंतर आमचे मित्र युवा शहराध्यक्ष वंचितचे विनोद गायकवाड यांना मी बोललो की बाबा मी गेल्या 3 वर्षापासून साहेबांचा एक मेळावा घेण्याची माझी इच्छा आहे, कारण साहेबांचं नेतृत्व चांगलं आहे. पण गेले 3 वर्षापासून आता काही कारण आहेत मला माहीत नाही, पण त्यांच्यापर्यंत मला पोचू दिलं नाही. आणि विनोदच्या मार्फत मी मग अनिल अण्णा जाधवांपर्यंत गेलो. मग अनिल अण्णा जाधवांनी त्यांनी लगेच आठवड्याभरात आमची मीटिंग ठरवून त्यांनी माझा प्रवेश करून घेतला. बरं, हे प्रवेशाचं पत्र देताना किंवा बाळासाहेबांच्या सोबत तुमचा फोटो काढण्याच्या अगोदर बाळासाहेबांसोबत काही चर्चा झाली असेल तुमची? चर्चा म्हणजे कामगारांच्या विषयी, कामगारांच्या प्रश्नांविषयी तेवढीच चर्चा झालेली आहे. बाकी अशी काय म्हणजे जनरल चर्चा होती ती. आणि त्यांना समस्याही सांगितल्या. कामगारांना आता सध्या अशी परिस्थिती आहे, ज्या मंडळाची परिस्थिती सांगितली. ही एक प्रायव्हेट सेक्टर आहे आणि त्या मंडळात काय काय होतं, काय काय चाललंय याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी होत्या. त्या संदर्भात सगळी सविस्तर चर्चा त्यांच्या मार्फत झाली आणि त्यांनी योग्य सल्ला दिला आणि मार्गदर्शनही केलं त्यांनी. आणि मला पटले ते विचार कामगारांच्या हिता संदर्भात जे होते. म्हटलं साहेब हेच मला अपेक्षित होतं, म्हणून मी त्यांच्या ह्याच्यात सामील झालो. नाही, तुम्ही म्हणालात की आता तुम्हाला या पक्षामध्ये येण्यासाठी 3 वर्षे वाट बघावी लागली म्हणा, किंवा तुम्हाला बाळासाहेबांपर्यंत पोहोचू दिलं नाही. परंतु 3 वर्षामध्ये तुमच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका होत्या, त्या कशा होत्या? मी फक्त पाठिंबा देत होतो, बाकी असं वैयक्तिक इन्व्हॉल्वमेंट माझं कुठेही नव्हतं. मी फक्त जो व्यक्तिनिशा म्हणजे असं पक्ष वगैरे मी बघितला नाही. पक्ष न बघता फक्त व्यक्तिमत्व बघून मी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझं राजकीय काही हे नाही. आता तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहात
आणि तुम्ही पुण्यामध्ये बाळासाहेबांची भेट घेऊन तुम्ही वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे. हा प्रवेश तुमचा म्हणजे तुमचं जो नेटवर्क आहे ते जे नेटवर्क आहे त्याचा फक्त पिंपरी चिंचवड शहरापुरताच फायदा होणार आहे एकमेकांना, की काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे? नाही, संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. जवळजवळ आमची संघटना 16 जिल्ह्यामध्ये काम करते. त्या पूर्ण 16 जिल्ह्यामध्ये 100% आम्ही म्हणजे कामगारांचा वंचितलाच सपोर्ट असेल असं आम्ही परवाच आम्ही सगळ्या ग्रुपला वगैरे मेसेज केले आणि आमचे जे टीम आहे त्या सगळ्यांना जे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा तालुका अध्यक्ष असतील सगळ्यांना निरोप पोचलेला आहे. बरं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याची रणधुमाळी सुरू आहेत. पंचायत समितीच्या असतील, या सगळ्या. काही दिवसानंतर महानगरपालिकेची पण निवडणूक लागणार आहे. जवळपास महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मागं पुढे होतील, फेब्रुवारी मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे असं बोललं जाते. त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार आहे? कसं तुमचं नेटवर्क काम करणार आहे? नेटवर्क म्हणजे 100% वंचितने जेथे जेथे उमेदवारी दिलेली असेल त्या प्रभागामध्ये आमचे जेवढे पण कामगार वर्ग असेल ते सगळे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील आणि त्यांना आम्ही पर्सनलीही आवाहन करतो की त्यांनी वंचितला यावेळेस संधी द्यावी. बरं, आमच्या मार्फत सगळ्या कामगारांना विनंती करतो की त्यांनी वंचितलाच यावेळेस संधी द्यावी. नाही, तुमचं तर आता पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास लाखो कामगार तुमच्या संघटनेशी जोडलेले आहेत. तर उद्याच्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कामगार संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काही म्हणजे वंचितच्या तिकिटावरती काही तुमचे लोक तुम्ही उभं करणार आहात का? असं काही बोलणं झालंय का? असं बोलणं तर झालेलं नाहीये, पण जर माझ्या टीम मधले जर कोणी असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. बरोबर, तुमच्या टीममध्ये म्हणजे तुमच्या संघटनेतल्या लोकांना जर काही इच्छुक असतील कोणी तर त्यांच्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. नाही, खरं तर आणि आमच्या टीम कडून आमच्या सचिव आहेत कांचन वाघमारे, त्या इच्छुक आहेत. तर त्या ऑलरेडी 1 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे आजीवन सदस्य आहेत 1 वर्षापासून. आणि त्यांच्यासाठी आम्ही अनिल अण्णा जाधव आणि साहेबांशी चर्चा करून त्यांचंही फायनल करण्याचा तिकिटाचा प्रयत्न करूया. आणि अजून कोणी आमच्या संघटनेचे प्रतिनिधी किंवा सक्षम नेतृत्व त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधला त्यांनाही साहेबांच्या मार्फत आणि अनिल अण्णा जाधव यांना विनंती करून त्यांनाही तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न करू. सामाजिक पासून ते राजकीयपर्यंतचा तुम्ही आता उल्लेख केलेला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एकंदरीत तुमच्या कामगार संघटनेतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, सभासदांना आणि एकंदरीतच मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? माझं आव्हान एकच आहे. आतापर्यंत आम्ही राजकीय याच्यामध्ये आपण बघत आलोय सगळे कोणीही कामगारांसाठी किंवा कोणत्याही प्रत्येक क्षेत्रात बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही अडचणी आहेत. पण ते फक्त आता कामगार क्षेत्रामध्येच ऑनलाईन म्हणून म्हणतात, ते फक्त नावाला ऑनलाईन आहे. अगोदर ऑफलाईन मध्ये महिन्याभरात काम व्हायचं, आता वर्ष लागतंय. आज फॉर्म भरला की त्याचं व्हेरिफिकेशन 6 महिन्यांनी होतं आणि त्याचं अप्रुव्हल 6 महिन्यांनी होतं. मग हे अशी ऑनलाईन पद्धत जर वर्षभर लागत असेल तर त्या ऑनलाईन पेक्षा ते ऑफलाईन काम बरं होतं ना. मग ऑनलाईन करून फायदा काय झाला कामगारांचा गेला की एका दिवसात काम होण्यासाठी ऑनलाईनचा फायदा झाला पाहिजे. तर अशा अडचणी भरपूर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. कारखान्याच्या क्षेत्रामध्ये बघा, शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही अडचणी आहेत. म्हणून आपण एक पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला एक नवीन हे म्हणून आहे ना, त्यांना एक संधी द्यावी अशी मी प्रत्येक कामगाराला आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकाला, कारण आपल्या पिंपरी चिंचवडच्या शहरालाच कामगार नगरी म्हणून ओळखली जाते, म्हणून या कामगार नगरीला माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडमध्ये किमान वंचितला संधी द्यावी अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.